गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि असं असताना मुंबईमधून कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांचा ओघ सुद्धा वाढू लागलाय। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी रवाना होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मांडवी दरम्यान एक्सप्रेस रवाना होतीये आणि त्याची जी दृश्य आपण पाहतोय। कोकणवासीय जे आहेत ते गावी जात असतात। आता सुद्धा आपल्या सोबत जर आपण पाहिलं तर कोकणवासीयच आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। गणेशोत्सव म्हटलं तर जिव्हाळ्याचा प्रश्न आणि दरवर्षी कोकणात जाणं हे ठरलेलं असतं। तुम्ही आज कोकणात निघालेला, अवघे 2 दिवस बाकी, काय नेमकी भावना आहे? खूप आनंद उत्सव म्हणजे आज गणपती, कोकणातले गणपती म्हणजे आमचं कोकणवासियांचं सर्वात मोठा सण आहे। खूप आनंद होत आहे। रस्त्यांची वाहतूक सुद्धा म्हणजे हाऊसफुल आहे, एसटी हाऊसफुल आहे, सगळ्याच गोष्टी हाऊसफुल आहे। अशात रेल्वेचा मार्ग निवडावा लागतोय। अनेक रेल्वे सुद्धा पर्यायी विशेष लोकल रेल्वे ज्या आहेत त्या चालवल्या जातात। अशामध्ये या ज्या दैनंदिन गाड्या आहेत त्या उशिराने पाहायला मिळतात। हो, खूप प्रवाशांचे खूप हाल होत आहेत। त्यासाठी गणपती उत्सवासाठी जर गाड्या जर वाढवल्या तर कोकणवासियांसाठी खूप चांगलं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर गाड्या वाढवल्या तर नक्कीच कोकणवासियांना त्याचा फायदा होईल असं मत जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर ही सध्या जी मांडवी एक्सप्रेस आहे ती दादरवरून सुटलेली आहे आणि हे सगळे चाकरमानी आता आपल्या गावी निघालेले पाहायला मिळतात। हे सगळे कोकणवासीय आहेत आणि गणेशोत्सवानिमित्त खास कोकणात एक परंपरा आहे, एक पद्धत आहे आणि पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव हा कोकणामध्ये साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने हे सर्व कोकणवासीय जे आहेत ते मुंबईतून आता आपल्या गावी जाताना, रवाना होताना पाहायला मिळत आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण आहे। आपण जर पाहिलं तर अनेक एसटी असतील किंवा त्याचबरोबर अनेक रस्ते मार्गाने जाणाऱ्या ज्या खासगी गाड्या असतील त्या सुद्धा हाऊसफुल पाहायला मिळतात। अशातच रेल्वे सुद्धा जी आहे ती आपल्याला हाऊसफुल झालेली पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ही मांडवी एक्सप्रेस जी आहे ती सुद्धा निघालेली आहे। विशेष अशा अनेक गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या भावना आपण पाहिल्या, अगदीच उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं। धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।